प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला, या देशाला समानता दिली नसती, समता दिली नसती, तर आज मला देखील शिकण्याचा अधिकार प्राप्त झाला नसता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या महिलांवरती, या भारतीय महिलांवरती प्रचंड मोठे उपकार करून ठेवलेले आहे, अनंत असे उपकार करून ठेवलेले आहे। हिंदू कोड बिल देऊन बाबासाहेबांनी जर या देशातील करोडो महिलांसाठी हिंदू कोड बिल दिलं नसतं, तर आज या भारतातल्या करोडो महिला मनुस्मृतीप्रमाणे घरामध्येच राहिल्या असत्या, प्रगतीच्या शिखरावरती त्या गेल्या नसत्या। मला देखील शिक्षण घेता आलं नसतं, मी देखील अडाणी राहिले असते, मी अडाणी राहिले असते, माझं कुटुंब अडाणी राहिलं असतं। ज्या वेळेला बाबासाहेबांनी या देशात, ह्या संपूर्ण भारतीयांना समता प्रदान केली, समतेचे अधिकार दिले, हिंदू कोड बिल दिलं, त्यावेळेला माझ्यासारख्या महिलेला शिकता आलं। आणि पुढे साहेबांनी, म्हणजे रिपब्लिकन नेते रासू गवई साहेबांनी लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मला माझं शिक्षण पुढं चालू ठेवण्याची संधी दिली, ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच प्रभावामुळं। आणि आज जे काही माझा मुलगा या भारताचा सरन्यायाधीश बनला, ते सर्व आणि सर्व उपकार केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे आहे। बाबासाहेब जर नसते तर आज आमच्या जीवनाचं सोनं झालं नसतं। आम्ही आजही हजारो वर्षाच्या गुलामगिरीत खितपत पडलो असतो। हे उद्गार आहेत भारताचे नवे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्या आईचे, कमलताई गवई यांचे। भारताचे नवे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी आपला मुलगा भारताचा सरन्यायाधीश झाल्याच्या नंतर विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरभरून त्यांच्या उपकारांची जाणीव व्यक्त केली। बाबासाहेबांमुळंच जे काही आहे ते बाबासाहेबांमुळं आहे, त्यामुळे बाबासाहेबांच्या उपकारांची कितीही परतफेड करण्याचा प्रयत्न केला तर ती परतफेड होणार नाही। परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे माझा मुलगा या भारताची न्यायपालिका जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल, हा आशावाद मात्र कमलताई गवई यांनी व्यक्त केला। मित्रांनो, आज भारताच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली। होय, ज्या समाजाला कालपर्यंत नाकारलं होतं, ज्या समाजाच्या सावलीचा देखील विटाळ होत होता, त्या समाजातला मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं, डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकारांमुळं, बाबासाहेबांच्या त्यागामुळं, बाबासाहेबांच्या संघर्षामुळं आज भारताच्या सर्वोच्च अशा न्यायाधीशपदी विराजमान झालाय। भारताच्या न्यायपालिका त्या कालपर्यंत बहिष्कृत असलेल्या मुलाच्या हातामध्ये आलेली आहे। आपले रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते, अभ्यासू नेते आणि सर्वार्थाने भारतामधले एक रुबाबदार नेते, काल कथित रासू गवई साहेबांचे चिरंजीव आणि कमलताई गवई यांचा मुलगा भूषण गवई साहेब हे वयाच्या 65व्या वर्षी भारताचे सरन्यायाधीश बनले। भूषण गवई यांच्यामुळे बाबासाहेबांचं लेकरू सरन्यायाधीश बनलंय अशी भावना भारतामध्ये व्यक्त होत आहे। भारतामध्ये आनंद व्यक्त होत आहे। बहुजनांमध्ये, प्रबुद्ध वर्गामध्ये, शोषित पीडितांमध्ये एक आनंद निर्माण झालेला आहे, आनंदाचे। आणि या बाबासाहेबांच्या लेकरानं नावाप्रमाणेच भारताचं भूषण व्हावं,
ही अपेक्षा देखील या तमाम लोकांनी व्यक्त केलेली आहे. अर्थात भूषण गवई यांच्या आजवरच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर आणि कर्तबगार न्यायाधीश ठरतील, सरन्यायाधीश ठरतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही. कारण भीमाचे विचार त्यांच्या धमन्यांमधून वाहतय. समतेचे विचार, आंबेडकरी विचार त्यांच्या धमन्यांमधून वाहतय. त्यामुळं निश्चितच ते आपल्या सरन्यायाधीश पदाला न्याय देतील. खऱ्या अर्थानं त्यांच्या सरन्यायाधीश बनल्यामुळे आज भारताच्या न्याय खात्याला, न्यायपालिकेला एक न्याय मिळालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज न्यायपालिकेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी, न्यायपालिकेवरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांना फार प्रयत्न करावे लागणार आहे. आणि निश्चितच आपल्याला खात्री आहे न्यायपालिकेवरील जो विश्वास लोकांच्या मनातून कमी होत चालला अशी जी आपल्याला शंका वाटते, तो विश्वास कडे कमी होणार नाही, त्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि न्यायपालिकेवरील विश्वास हा अबाधितच राहील ही या ठिकाणी अपेक्षा आहे. भूषण गवई साहेबांच्या या कारकिर्दीला आमच्या महामंगल सदिच्छा आहेत. भारताच्या इतिहासामधील एक यादगार, कर्तबगार सरन्यायाधीश म्हणून त्यांची गणना व्हावी. त्यांच्या हातून लोकहिताचे निर्णय येवो ह्यास महामंगल कामना व्यक्त करूया. आणि पुन्हा एकदा सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं, भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीच्या वतीनं महामंगल सदिच्छा देतो. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. नमो बुद्धाय. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.